अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली 25 सप्टेंबर 2025 रोजी मालमत्ता कर वसुली लिपिकांची आढावा बैठक घेण्यात आली। महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीसाठी मालमत्ता कर वसुलीचे महत्त्व विशद करताना आयुक्तांनी थकबाकीदारांवर कठोर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत। आयुक्त सौम्या शर्मा यांनी वसुली लिपिकांना स्पष्ट निर्देश दिले की त्यांनी नियमित दौरे करून थकबाकीदारांना कर भरण्यास प्रवृत्त करावे। नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कर भरणे आवश्यक असले तरी जे थकबाकी करतील त्यांच्यावर महानगरपालिका आता कठोर कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही। वसुली कमी आढळल्यास संबंधित लिपिकांना त्वरित कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असा ठाम इशारा आयुक्तांनी दिला। मालमत्ता कर हा महानगरपालिकेचा आधार असून वसुलीत वाढ झालीच पाहिजे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी बजावले। अमरावती महानगरपालिका क्षेत्रात 1 लाख व त्यापेक्षा अधिक मालमत्ता कर थकबाकी असलेल्या सुमारे 2500 मालमत्ता आहेत। यांच्याकडून वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे। या मोठ्या थकबाकीदारांची बांधकाम परवानगी तपासण्यासाठी उपअभियंता झोन यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आली आहे। ही समिती विना परवानगी किंवा अतिरिक्त बांधकाम आढळल्यास MRTP कायद्याअंतर्गत नोटीस बजावेल। नागरिकांनी तातडीने कर भरून शहराच्या विकासात सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त प्रशासनाने केले आहे। बैठकीला उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्य लेखा परीक्षक श्यामसुंदर देव, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिसके यांच्यासह अन्य अधिकारी व वसुली लिपिक उपस्थित होते। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।